मागील आठवडाभरापासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत। पुढील 2 दिवस राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे। तर कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड आणि परभणी तसंच रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता आहे। विदर्भासह राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे तसंच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह अगदीच काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज देण्यात आलाय। राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहील। शनिवारी आणि रविवारी राज्यात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।